मेथीमध्ये फक्त 1 ते 2 गोष्टी मिसळून केसांवरती अप्लाय करायला सुरुवात करा. अवघ्या 1 महिन्यामध्येच तुमचे केस खांद्यापासून ते कमरेपर्यंत लांब होतील. जर विश्वास बसत नसेल तर जास्त नाही तर फक्त 7 दिवस आपली ही रेमेडी तुम्ही वापरून बघा. 7 दिवसांमध्येच तुमची केस गळती पूर्णपणे बंद होईल. आणि लोक म्हणतात केस वाढायला महिने लागतात, पण मी माझे केस फक्त काही दिवसांमध्येच लांब केलेले आहेत. आणि आज जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ना, त्याच्यावरती एकदा फक्त विश्वास ठेवा आणि वापरायला सुरुवात करा. तुमचे केस अगदी 10 पट वेगाने वाढण्यासाठी सुरुवात होईल. आणि यासाठी तुम्हाला जास्त तामझाम करण्याची देखील अजिबात गरज नाहीये. आणि ही रेमेडी अगदी स्वस्तामध्ये तयार होते. फक्त कशा प्रकारे बनवायची आणि कशा प्रकारे लावायची हे व्यवस्थित समजून घ्या. आणि त्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपली रेमेडी बनवायला आपण सुरुवात करूया. बघा, रेमेडी बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी मेथीदाणे घेतलेले आहेत आणि हे मेथीदाणे आपल्या केसांवरती एखाद्या अमृतासारखं काम करत असतात. याच्यामुळे आपल्या टक्कल पडलेल्या जागेवरती देखील नवीन केस उगवायला सुरुवात होते. आणि याचा वापर केल्यानंतर आपले केस इतक्या जास्त वेगाने वाढू लागतात की जणू काही आपल्या केसांवरती जादू वगैरे झालेली असेल. आणि जर तुम्हाला विश्वास बसत नसेल ना, तर तुम्ही गुगलवरती देखील सर्च करून बघू शकता की यामध्ये किती सगळे पोषक घटक असतात आणि हे सगळे पोषक घटक आपल्या केसांसाठी किती जास्त फायदेशीर असतात. आता ही मेथीदाणे केसांवरती कशा प्रकारे वापरायचे आणि किती वेळा वापरायचे आपण सगळं काही जाणून घेणार आहोत. त्या अगोदर याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते. बघा, मेथीमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये जो काही पोषक घटक असतो ना, आणि तो म्हणजे प्रोटीन. प्रोटीन आपल्या केसांच्या मुळांना मजबूत बनवतं आणि सोबतच केसांची वाढ होण्यासाठी देखील मदत करत असतो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपले केस हे कॅरेटीन नावाच्या प्रोटीन पासून बनलेले असतात. आणि शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता झाली तर केस कमजोर होतात आणि त्यासोबतच केस गळती देखील जाणवायला लागते. त्यासोबतच अकाली पांढरे केस होण्याची समस्या देखील आपल्याला जाणवायला लागते. आणि आपली ही रेमेडी वापरल्यामुळे आपले केस पुन्हा एकदा वाढायला सुरुवात होईल आणि केसांची मुळं देखील मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे. आणि त्यामुळे आपली केस गळती देखील कायमची बंद होणार आहे. सोबतच मेथीमध्ये निकोटिक ऍसिड, आयर्न, फॉलिक ऍसिड आणि लिसेथिन नावाचे घटक असतात, ज्यामुळे आपली केस गळती तर बंद होतेच होते, पण केसांची वाढ अगदी दुप्पट नाही तर तिप्पट वेगाने होत असते. त्यानंतर बघा, आपल्याला एक स्वच्छ असं भांडं घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जाड बुडाचं भांडं घ्यायचंय, पातळ वगैरे भांडं अजिबात घेऊ नका. आणि त्यामध्ये तुमच्या केसांच्या लांबीप्रमाणे मेथीदाण्याचा वापर करायचा आहे. जर तुमचे केस छोटे असतील तर तुम्ही 1 ते 1.5 चमचा मेथीदाणा घेऊ शकता. आणि जर तुम्ही आपली ही रेमेडी पहिल्यांदाच वापरत असाल ना, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही 2 चमचे एवढ्या मेथीदाण्याचा वापर करा. त्यानंतर साधारणतः अर्धा ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी देखील याच्यामध्ये ऍड करा. आणि सगळं काही मिश्रण आपल्याला उकळण्यासाठी गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम जास्त पण हाय ठेवायची नाहीये किंवा मग जास्त पण स्लो अजिबात करायची नाहीये. अगदी 10 ते 12 मिनिटांसाठी आपल्याला सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देते की ही रेमेडी तुमच्या केसांवरती 100% काम करणार आहे. आणि याची मी तुम्हाला गॅरंटी देते कारण हा उपाय मी स्वतः देखील ट्राय केलेला आहे आणि मला याचे अप्रतिम असे रिझल्ट देखील मिळालेले आहेत. आणि ज्या लोकांना मी ही रेमेडी सजेस्ट केली आहे त्यांना देखील खूप छान असे रिझल्ट मिळाले आहेत. आणि जोपर्यंत आपलं मेथीचं पाणी व्यवस्थित असं उकळत आहे तोपर्यंत आपल्याला लाल सालीचा कांदा घ्यायचा आहे. कांद्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये सल्फर असतं आणि सल्फर आपल्या केसांची वाढ करण्यासाठी असू द्या किंवा मग केस गळती थांबवण्यासाठी असू द्या, प्रत्येक समस्येवरती उत्तम असं काम करत असतं. कारण यामध्ये खूप सारे पोषक घटक असतात जे केसांच्या सगळ्या प्रकारच्या समस्या कमी करतात. जसं की यामध्ये कॅरेटीन असतं, ज्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि त्यामुळे केस गळती थांबण्यासाठी मदत होत असते. यामुळे आपल्या टक्कल पडलेल्या जागेवरती देखील छोटे छोटे बेबी हेअर्स यायला सुरुवात होते. आणि त्यासोबतच यामध्ये आयर्न देखील भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे आपल्या केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन पोहोचतो आणि त्यामुळे केसांची ग्रोथ देखील अगदी दुप्पट पटीने होत असते. बघा, साधारणतः एक मध्यम आकाराचा कांदा आपल्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये व्यवस्थित कापून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण जे काही मेथीचं पाणी उकळायला ठेवलेलं होतं त्या पाण्यामध्ये सगळा काही कांदा ऍड करायचा आहे. बघा, मी तुम्हाला ज्या काही स्टेप्स सांगते ना, सेम त्याच प्रकारे तुम्हाला फॉलो करायचे आहेत. एकही स्टेप स्किप वगैरे अजिबात करू नका. आणि जर तुमच्याकडे यामधील कोणतीही गोष्ट अवेलेबल वगैरे नसेल ना, तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला सगळ्या काही गोष्टींची लिंक नक्कीच प्रोव्हाइड करेल. माझे देखील केस खूप जास्त प्रमाणावरती गळत होते आणि मला असं वाटायचं की आता माझं टक्कल वगैरे पडते की काय. पण जेव्हापासून मी ही रेमेडी वापरायला सुरुवात केली तेव्हापासून केस गळती पूर्णपणे बंद झाली. बघा, त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लवंगांचा देखील वापर करायचा आहे कारण लवंगा खूप जास्त प्रमाणामध्ये गरम असतात, हे तर तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल.
आणि याच गरमीची आपल्या केसांसाठी खूप जास्त गरज असते, कारण त्या गरम असल्यामुळे आपल्या स्कॅल्प मधील रक्तप्रवाह सुधारतो आणि त्यामुळे केसांची वाढ अगदी वेगाने होत असते. त्याचप्रमाणे लवंगांमध्ये युजेनॉल नावाचा एक कंपाऊंड असतो, जो केसांच्या मुळांमध्ये जातो आणि केसांमधील ब्लड फ्लो वाढवण्यासाठी मदत करत असतो, ज्यामुळे आपल्या केसांची वाढ चांगली होते आणि सोबतच आपल्या हेअर फॉलिकल जे असतात ते देखील ऍक्टिव्ह राहण्यासाठी मदत होत असते. आणि याची सर्वात खास गोष्ट म्हणजे यामुळे आपलं स्कॅल्प अगदी डीपली जाऊन क्लीन होतं आणि स्कॅल्पमध्ये कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन असू द्या, धूळ माती असू द्या किंवा मग घाण साठलेली असेल तर या सगळ्या काही समस्या अगदी मुळांपासून कमी होण्यासाठी मदत होत असते. बघा, साधारणतः 7 ते 8 एवढ्या लवंगा आपल्याला इथं वापरायच्या आहेत आणि लक्षात ठेवा, इथे तुम्हाला फुल असलेल्या लवंगांचाच वापर करायचा आहे. आता सगळ्या काही गोष्टी ऍड केल्याच्या नंतर 10 ते 15 मिनिटं आपल्याला सगळं काही पाणी व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला इथं दिसत असेल आपल्या पाण्याचा रंग पूर्णपणे डार्क झालेला आहे आणि त्यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. फ्लेम बंद केल्यानंतर आपल्याला सगळं काही पाणी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे किंवा मग तुम्ही गरम असताना देखील गाळून घेऊ शकता. पण केसांवरती अप्लाय करताना पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायचं. बघा, अप्लाय करण्याची पद्धत देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप वगैरे अजिबात करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा, कारण वापरण्याची पद्धत समजून घेणं देखील तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. आणि सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, हे सिरम आपण पूर्णपणे गाळून घेतलेलं आहे आणि आता हे थोडंसं गरम आहे, पण जेव्हा हे पूर्णपणे थंड होईल ना तेव्हाच मी केसांवरती अप्लाय करणार आहे. आणि तुम्हाला देखील सिरम पूर्णपणे थंड करायचं आहे आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायचं आहे. आता हे तयार झालेलं सिरम तुम्ही असं देखील तुमच्या केसांवरती नक्कीच वापरू शकता. याचा देखील खूप छान असा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. आणि आपलं हे सिरम अगदी 100% प्युअर आहे. यामध्ये आपण कोणत्याही केमिकलचा वगैरे अजिबात वापर केलेला नाहीये. त्यामुळे हे सिरम तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या केसांवरती देखील नक्कीच अप्लाय करू शकता आणि अगदी 2 ते 3 दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर देखील करून ठेवू शकता. आता बघा, आपल्या याच सिरमला आणखी जास्त पॉवरफुल बनवण्यासाठी साधारणतः 1 चमचाभर एवढं कोकोनट ऑइल म्हणजेच नारळाचं तेल देखील आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे. नारळाचं तेल आपल्या केसांवरती एक नैसर्गिक चमक आणतं आणि त्यामुळे केसांची वाढ होण्यासाठी देखील मदत होते. त्यासोबतच जर तुमचं स्कॅल्प ड्राय वगैरे पडलेलं असेल ना तर ते देखील अगदी नॉर्मल होण्यासाठी नारळाचं तेल म्हणजेच कोकोनट ऑइल आपल्याला हेल्प करत असतं. आणि जर का तुम्हाला इथं कोकोनट ऑइलचा वापर करायचा नसेल तर तुम्ही व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल देखील आपल्या या रेमेडीमध्ये नक्कीच वापरू शकता. आणि या रेमेडीचा नियमित वापर केल्यामुळे तुम्हाला बेबी हेअर्स यायला देखील सुरुवात होणार आहे. त्याबरोबरच जर तुमचे केस खूप जास्त प्रमाणावरती ड्राय असतील, फ्रिझी असतील तर साधारणतः 1 चमचा एवढा ॲलोवेरा जेल देखील आपल्याला याच्यामध्ये वापर करायचा आहे. बघा, जर तुम्हाला ड्राय आणि फ्रिझी हेअरची समस्या जर जाणवत नसेल ना तर तुम्ही इथं ॲलोवेरा जेल स्किप देखील नक्कीच करू शकता. पण ड्राय आणि फ्रिझी हेअर जर असतील ना तर माझ्या सांगण्यावरून तुम्ही 1 नाही तर 2 चमचे म्हणजेच 2 टेबलस्पून एवढा ॲलोवेरा जेल या रेमेडीमध्ये नक्की वापरा. कारण ॲलोवेरा जेलमुळे आपले केस अगदी सिल्की आणि सॉफ्ट होण्यासाठी मदत होते आणि त्यासोबतच जर तुम्हाला स्प्लिट एंडची वगैरे समस्या असेल ना तर ती देखील हळूहळू कमी होते. आता बघा, हे तयार झालेलं सिरम कशा प्रकारे अप्लाय करायचं ते समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे. आता हे सिरम तुम्हाला सलग 7 दिवस अप्लाय करायचंय आणि अप्लाय केल्याच्या नंतर व्यवस्थित असा केसांवरती मसाज करायचा आहे. जर तुम्ही हे सिरम रात्री झोपण्यापूर्वी लावलं तर अतिशय उत्तम, किंवा मग तुम्ही हेअर वॉश करण्याच्या 1 ते 2 तास अगोदर देखील नक्कीच अप्लाय करू शकता. आता मी हे सिरम अप्लाय करताना एखाद्या स्प्रे बॉटलचा वापर करते आणि स्प्रे बॉटलच्या साहाय्याने केसांवरती अप्लाय करते. पण जर का तुमच्याकडे स्प्रे बॉटल वगैरे अवेलेबल नसेल ना तर तुम्ही एखाद्या कॉटन बॉलच्या साहाय्याने देखील सिरम स्कॅल्पवरती अप्लाय करू शकता. अप्लाय केल्याच्या नंतर 5 ते 6 मिनिटं अगदी हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर तुम्ही हेअर वॉश वगैरे करू शकता. आता हेअर वॉश करताना देखील जास्त गरम पाण्याचा वगैरे वापर करू नका, नाहीतर तुम्हाला केस गळतीची समस्या आणखी जास्त प्रमाणावरती जाणवू लागेल. चला तर मग आपल्या या रेमेडीचा तुम्ही नक्की वापर करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ना ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. बाय.